नमस्कार. चला तर मग आज थेट विषयालाच हात घालूया. आज आपण एका अशा ऐतिहासिक प्रसंगाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत जो एखाद्या थरारक सस्पेन्स थ्रिलरपेक्षा अजिबात कमी नाहीये. ही फक्त दोन नेत्यांची भेट नव्हती बरं का, तर ही दोन अत्यंत शक्तिशाली बुद्धिमत्तांची आणि ताकदीची सर्वोच्च परीक्षा होती. एका महाकाय आणि क्रूर शत्रूचा सामना करण्यासाठी कशी अचूक आणि एखाद्या बुद्धिबळाच्या डावासारखी धाडसी पूर्वतयारी केली गेली होती हे आपण आजच्या या विश्लेषणात पाहणार आहोत. आता जरा विचार करा, उघड्या हातांनी लोखंड वाकवणाऱ्या एका राक्षसाचा सामना कसा करायचा? समोर उभा असलेला शत्रू केवळ संख्येनेच नाही तर शारीरिक ताकदीनेही जेव्हा असाधारण असतो तेव्हा नुसती ताकद चालत नाही, तिथे कामी येते ती अचूक रणनीती. या ऐतिहासिक प्रसंगात धोक्याची पातळी आणि ताण किती भयंकर असेल याची नुसती कल्पना करून पहा. हा फक्त दोन माणसांमधला संघर्ष नव्हता, तर एका अभूतपूर्व आणि महाभयंकर संकटाला तोंड देण्याचं हे एक मोठं आव्हान होतं. कोणतीही मोठी मोहीम फत्ते करायची असेल ना, तर सर्वात महत्त्वाची असते ती अचूक माहिती. गुप्तहेर बहिरीजी नाईक यांनी आणलेला अहवाल अक्षरशः अंगावर काटा आणणारा होता. हा अहवाल म्हणजे नुसती आकडेवारी नव्हती, तर समोर उभ्या असलेल्या संकटाचं भीषण वास्तव होतं. अचूक माहितीशिवाय एवढं मोठं धाडस करणं म्हणजे थेट आत्महत्येला आमंत्रण देण्यासारखंच आहे. शत्रूच्या छावणीतली प्रत्येक बारीकसारीक हालचाल टिपणं हे किती जिकरीचं काम होतं हे यातून स्पष्ट दिसतं. बहिर्जींनी आणलेली माहिती ऐकून कोणाचीही झोप उडाली असती. हा अफजल खान 1.5 गज उंच होता आणि त्याच्या शरीराचा घेर तब्बल 10 हात एवढा होता. विचार करा, उघड्या हातांनी लोखंडी पहार वाकवणारा हा माणूस. आणि छावणीत अशीही अफवा पसरली होती की विजापूरहून निघताना त्याने आपल्या 60 बेगमांना मारून टाकलं होतं. ही केवळ शारीरिक ताकद नव्हती, तर शत्रूच्या मनात धडकी भरवणारी एक भयानक मानसिक दहशत होती. अशा अवाढ्य व्यक्तीसमोर नुसतं उभं राहणं हीच एक मोठी कसोटी होती. आणि म्हणूनच इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की त्याच्या शरीराची ताकद हेच त्याचं हत्यार आहे. समोरचा शत्रू एवढा अवाढव्य असल्यावर तुमची पारंपरिक युद्धनीती इथे काहीच कामाची नसते. इथे खऱ्या अर्थाने एका महाकाय राक्षसाशी सामना होणार होता. अशा शारीरिकदृष्ट्या अजिंक्य वाटणाऱ्या शत्रूसमोर उभं राहण्यासाठी किती प्रचंड मानसिक धैर्य लागतं हे यातून आपल्याला समजतं. या एका वाक्यात त्यावेळेच्या परिस्थितीचं संपूर्ण गांभीर्य दडलंय. आता इथे सुरू होतो खरा बुद्धिबळाचा डाव. दोन्ही बाजूंनी सुरू असलेले हे मानसिक युद्ध फारच रंजक आहे. एकीकडे अफजल खान आहे, जो मैत्रीचा आणि शांततेचा वरपांगी देखावा करत होता, पण त्याचा खरा हेतू शिवाजी महाराजांना कैद करून विजापूरला नेण्याचा होता. दुसरीकडे शिवाजी महाराज होते, जे वरवर आपण खूप घाबरल्याचं आणि कमकुवत असल्याचं नाटक करत होते, पण त्यांचा खरा हेतू खानाला जावळीच्या घनदाट आणि दुर्गम जंगलात खेचून आणण्याचा होता. पंताजी गोपीनाथ यांसारख्या राजनैतिक दूतांचा वापर करून हा अतिशय गुंतागुंतीचा डाव अतिशय कौशल्याने खेळला जात होता. हा सापळा प्रत्यक्ष कसा रचला गेला ते पाहूया. प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीची जागा निश्चित करण्यात आली. ही जागा अशी होती जिथून गडावरून खाली सर्वत्र बारीक नजर ठेवता येत होती. त्याचवेळी सेनापती नेताजी पालकर यांच्यावर अत्यंत गुप्तपणे जावळी आणि वाईचा रस्ता रोखून धरण्याची जबाबदारी सोपवली होती. म्हणजे बुद्धिबळाच्या पटावर जसं राजाला चारी बाजूंनी घेरतात तशीच ही अचूक रणनीती होती. शत्रूला पळून जाण्यासाठी कोणतीही वाट शिल्लक राहू नये याची पूर्ण काळजी घेतली गेली. या भेटीचे नियमही अगदी काटेकोरपणे ठरवले गेले होते. दोघेही नेते शस्त्रस्त्र असतील. बैठकीत प्रत्येकासोबत जास्तीत जास्त 2च अंगरक्षक असतील आणि जे 10 सैनिक सुरक्षेसाठी असतील ते भेटीच्या ठिकाणापासून बाणाच्या टप्प्याबाहेर म्हणजे बऱ्याच दूर उभे राहतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भेट पूर्णपणे एकांतात होईल. या अटींमुळे 2 प्रचंड सैन्यांमधलं युद्ध हे एका अत्यंत खाजगी पण तितक्याच जीवघेण्या द्वंद्वयुद्धात बदललं गेलं. जेव्हा अशी एकांत भेट असते ना, तेव्हा अंगरक्षक कोण आहेत हे अनन्यसाधारण महत्त्वाचं असतं. अफजल खानाने निवडला होता त्याचा सर्वात विश्वासू आणि क्रूर अंगरक्षक सय्यद बंडा, तर शिवाजी महाराजांनी निवड केली होती संभाजी कावजी आणि जीवा महाला यांची. या अंगरक्षकांची निवड ही फक्त संरक्षणासाठी नव्हती, तर संकटाची चाहूल लागताच क्षणात प्रतिहल्ला करण्यासाठी होती. त्या भेटीच्या तंबूतील वातावरण किती तणावपूर्ण असेल आणि तिथे मृत्यू कसा दबा धरून बसला असेल याची आपल्याला पूर्ण कल्पना येते. हा सय्यद बंडा नुसतं नावच धडकी भरवणारं होतं. तो खाना इतकाच उंच आणि पोलादी हाडांचा होता. त्याच्याबद्दल असं म्हटलं जायचं की तो एका झेपेत 9 हात दूर असलेल्या माणसाला मारून दुसरा वार होण्यापूर्वीच एका क्षणात पुन्हा आपल्या जागेवर परत येऊ शकत होता. म्हणजे तंबूच्या आत केवळ अफजल खान हाच एकमेव धोका नव्हता, तर हा सय्यद बंडा साक्षात मृत्यूसारखा तिथे उभा राहणार होता. एकाच चुकीची शिक्षा थेट मृत्यू होती. अशा या मृत्यूच्या सापळ्यात जाण्यासाठी केवळ शौर्य पुरेसं नसतं,
तर लागते ती अंतिम आणि अचूक पूर्वतयारी. आता आपण अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे मृत्यूसमोर उभं राहण्यापूर्वीची अतिशय सूक्ष्म आणि हुशारीने तयारी केली जात आहे. ही शांतता, एकाग्रता आणि प्रत्येक संभाव्य धोक्याचा विचार करून आखलेली योजना खरोखरच थक्क करणारी आहे. ही अंतिम तयारी किती भन्नाट होती ते बघा. सर्वप्रथम पांढऱ्या अंगरख्याखाली अंगात बख्तर म्हणजे लोखंडी चिलखत घातलं गेलं. डोक्यावर जरीच्या टोप्याखाली लोखंडी शिरस्त्राण लपवलं गेलं. उजव्या हाताच्या बाहीत एक अत्यंत धारदार बिचवा लपून ठेवला आणि डाव्या हातात 4 तीक्ष्ण नखं असलेलं वाघनख. संरक्षणासाठी अभेद्य लोखंडी आवरण आणि जवळच्या अंतरावरून अचानक हल्ला करण्यासाठी लपवलेली प्राणघातक शस्त्रे. या अप्रतिम तयारीने एका वरवर असुरक्षित वाटणाऱ्या व्यक्तीला एका अत्यंत घातक योद्ध्यात रूपांतरित केलं होतं. या सगळ्या रणधुमाळीत आणि लष्करी तयारी दरम्यान एक अतिशय संवेदनशील आणि मानवी प्रसंग घडतो. पूर्ण तयारी झाल्यानंतर शिवाजी महाराज आपल्या कानातील चौकडा म्हणजे कानातले दागिने काढून एका विश्वासू व्यक्तीकडे सोपवतात. हा प्रसंग खूप काही सांगून जातो. यातून हे स्पष्ट होतं की या भेटीतून जिवंत परत येण्याची कोणतीही शाश्वती नव्हती. हा प्रसंग या संपूर्ण घटनेतील गांभीर्य आणि सर्वोच्च त्यागाची भावना अधोरेखित करतो. आणि अखेरीस छावणीतून तो थर्रारक निरोप येतो, अफजल खान छावणीतून निघाला आहे. हा तोच क्षण आहे जिथे इतिहासाचा श्वास रोखला जातो. 2 प्रचंड शक्तिशाली व्यक्ती, त्यांचे पूर्णपणे भिन्न हेतू आणि एक अत्यंत नाट्यमय भेट. यानंतर जे घडणार होतं ते केवळ एका राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं भविष्य बदलणार होतं. जेव्हा अशी सर्वोच्च बुद्धिमत्ता आणि क्रूर ताकद आमनेसामने येतात तेव्हा खरा विजय कोणाचा होतो? या अस्तित्वाच्या लढाईत कोण बाजी मारतं? हा विचार नक्कीच तुम्हाला इतिहासाची ही पानं पुन्हा एकदा नव्याने चाळायला प्रवृत्त करेल.